भडगाव तालुक्यातील कुठली येथे गिरणा नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसाने ग्रामस्थ त्रस्त झाले असून अखेर महिलांच्या संयमाचा धीर सुटलाय आणि आज रात्री जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने धावणाऱ्या 10 टायर डंपरला गावातील महिलांनी सरपंच उज्ज्वला गोकुळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अडवून धरले। जोपर्यंत तहसीलदार घटनास्थळी येत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। कुठली येथील गिरणा नदी पात्रातून दररोज लाखो ब्रास रेती चोरली जाते। तसेच जेसीपीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू आहे। ही वाळू 10 आणि 14 टायर असलेल्या डंपरच्या माध्यमातून गावातून वाहून नेल्या जाते। सायंकाळी 6 वाजेनंतर जड वाहनांचे वेग इतक्या वेगाने असतो की रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आणि रस्ते खड्डेमय झाले आहे। रात्री 12-1 वाजेपर्यंत वाहने मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन जात असतात। यावेळी चाळीसगाव येथील MH48 AY 1855 क्रमांकाच्या 10 टायर असलेला डंपर ज्यावर कुमावत पाहुणे असे लिहिलेले आहे तो वाळू भरून जात होता। हा डंपर महिलांनी अडवला। ही माहिती मिळताच तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट यांनी रात्री उशिरा कुठली गाठले। यावेळी सर्व महिलांनी आपले पेपर मांडले आहेत। तहसीलदार सोलाट यांनी महिलांची समजूत काढून तातडीने कारवाईचे आश्वासन दिले। तसेच त्यांनी जागेवरील पंचनामा करण्याचे आदेशही दिले। तसेच अवैध वाळू भरलेला तो डंपर जप्त करून थेट तहसीलदार कार्यालयात जमा केलाय। या डंपरवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं महसूल विभागाकडून बोलल्या जात आहे। अवैध वाळू वाहतुकीमुळे गावातील रस्ते दुरावस्था झाली असून अपघातांची टांगती तलवार ही कायम असते। आमच्या मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या वाळू माफियांना आता धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भावनिक साद उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे। तहसीलदार शीतल सलाटे यांच्यासह पोलीस सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, पोलीस पाटील, अतुल पाटील आणि कोतवाल भगवान कोळी यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामुळे भडगाव येथील रेती चोर जोमात कारवाई करणारे गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.